गावरान किचन तडकामध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार मूग डाळीचे भजे किंवा पकोडे म्हणू शकता। इथं डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाण्याने चांगली, आणि त्यामध्ये घेतले 4-5 हिरव्या मिरच्या, लसूण आणि मीठ पण टाकून घ्यायचं त्यामध्ये दळण्यासाठी, आणि कोथिंबीर पण टाकून घेतलेली खायला मस्त चवदार टाकले जाते। हे सर्व मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे। हे बघा आपण मिक्सरमध्ये दळून घेतलेलं आहे, आणि त्यामध्ये आता डाळ पण टाकून घेऊ। ते पण दळून घेऊ मिक्सरमध्ये चांगली, जास्त बारीक नाही करायची, थोडेसे दरदरा राहून द्यायची आहे डाळ, जेणेकरून आपली आपण जे भजे काढणार आहोत ते मस्त कुरकुरीत होतील। डाळ पण दळून घेऊ आपण। हे बघा आपली डाळ इथं दळून घेतलेली आहे, मस्त कलर आलेला आहे, कोथिंबीरीनं मस्त हिरवा कलर आला। डाळ दळून झालेले आहे, त्यामध्ये आपण हरभरा डाळीचं पीठ, बेसन पीठ थोडंसं मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून आपली भजी थोडीशी मऊसर आणि कुरकुरीत पण होतील। ते चांगल्या प्रकारे काढून घेऊ। तेल पण तापत ठेवलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण छोटे छोटे गोळे टाकून पकोडे भजी तळून घेणार आहोत मस्त कुरकुरीत होईपर्यंत। छोटे छोटेच गोळे टाकायचे, जेणेकरून ते आतपर्यंत मध्ये चांगले तळले जातील, कच्चे राहणार नाही। हे बघा इथं आपल्याला भजी तळलेले आहेत, चांगले कलर पण चांगला आलेला आहे त्यांना ब्राऊन। आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। मंद आचेवर तळून दिलेले आहेत, चांगले मस्त कुरकुरीत असा आवाज येत आहे। आपली भजी तयार झालेली आहे, प्लेटमध्ये सर्व करू। आपले मूग डाळीचे भजी पकोडे तयार आहेत। मी पण नक्की ट्राय करा आणि खाऊन पहा, आणि कसे वाटले ते नक्की सांगा। चॅनल अजून जॉईन केलं नसेल तर प्लीज सर्वांनी जॉईन करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय।